जास्त बोललो नाही. मा बापा सिंग झाल्या मा 2-2 गोष्टी बाईच्या घरी खाऊन राहिलो मी कुत्र्यावाला बिस्कुट म्हणजे वेलकम बॅक टू चॅनल गाईज. हे बघा आता मी घरी येऊन ना काही करून नाही डबल म्हणा तसा ना आपण जेवण राहिला. आता कसं दुकानात जातो म्हणजे मोबाईल शॉपमध्ये जावं लागेल आपल्याला. मोबाईल शॉप रिपेअरिंगच्या ते आपला हेडफोन आहे. ह्या हेडफोनच्या एका साईडच्या हा तुटलं काम त्याला जो काय म्हणत असेल तो नाव नाही सुचून राहिला. हा याच्या एक तुटला. काल त्या गट्ट्याला तो आला आपल्या मम्मीला शिवा देत होता. तिकडं आणलो मी त्याला तर शिवा देत होता. कोणसा पोट्टा शाळा नाही शिकत न असा इंडोर बाहेर भाऊ म्हणजे आपल्या मोहिल्यातला पोट्टा मोठा म्हणजे चांगलं राहिलं शिवा वगैरे देत राहिला. मी इथं देतो म्हणा शिवा. मी तसा दुधानं धुतला तर नसू म्हणा तसा पण कसा शिवा वगैरे देत राहिला. आपल्या मम्मी गिम्मीच्या म्हणजे आपल्या मम्मी गिम्मीच्या समोर देत राहिला शिवा. तो कोणीही शेकाटल म्हणून तो आपल्या मम्मीलाच शिवा देत होता. म्हणून त्यासाठी मी रप्पणीने 2-3 मारलं. त्यानं मग कॅलर पकडला तर तो आपला तुटला. हे तुम्ही हेडफोन ना आहे तो तुटला. हा याच्या एक कणा तुटला. ही एक कणा आहे. एका कण्यानं बनवावं लागते आपल्याला. हा लागते काहीसाठी लागते आपल्याला म्हणजे ब्लॉग एडिट करावं लागते. ब्लॉग एडिट करायला म्हणजे ना हा एक आहे. हा आहे तर हा चालूच नाही होऊन राहिला. माहीत नाही काय झालं तर आता याला 2-3 महिने झाले घेतलं होतं तुम्ही ना तर ठेवला होता. आता चालूच नाही म्हटलं. चालू होते का पाहू बरं मग. आणि तेव्हा पप्पूनं करून पाहिलं काही ना काही याचा ओय दिमागदारच आहे माणूस. झाला का चालू येते लाईट दिसेल. थांबा पाहू होते का तर चालू. झाला का झाला काय नाव असं का नाही हो चालू. हा चला पण याला सुधरवायला नाही आहे म्हणजे तो बैकला त्याला म्हणजे तो खतम झाला. आता याला सुधरवायला न्यावं लागेल. म्हणून मी चालू तिकडे मोबाईल शॉपकडे जो मोबाईल रिपेअरिंग वगैरे करतात त्याच्याकडे जावं लागेल ना. पहिले सुद्धा आता तिकडे जावं लागेल म्हणजे मोहितला फोन लावा लागेल येतेच कार्य म्हणून. कारण की संध्याकाळची वेळ झाली कामं धंदा झाला का पुरं फिरूसे वाटतं इकडे बाहेर वगैरे. हे बघा जो आपण आणलं लवकर म्हशी आणलं कारण लवकर म्हशी काऊन आणलं जो आपण रोवला म्हणजे आता म्हणजे 4-5 दिवस जास्तच दिवस झालं. 4-5 दिवसाला जास्तच दिवस झालं. ते आमच्या गावी नाही का मी म्हणलो होतो का बहुत जोरदार पाणी आला म्हणून आपल्या मी एक ब्लॉग टाकलो. ते बाबाजी मेलं होतं अनसूरचे त्या दिवशी एवढा जोरदार पाणी आला होता ना आमच्या रोवणा म्हणजे पाणी आला न काल रोवणं झाला होता. तर पुरा जे आपलं खांबलं गाळलं आहे रोवण्याचे परा गाळला आहे तो का नाही पुरा उपाडून सण्याने पुरा पाण्यामध्ये गेला होता. तर तो एवढी जागा राहिली आहे. ते रोवासाठी मग आपण लवकर आणलं म्हशी. त्या जी लवकर आल्या घरी म्हशी म्हणून त्याला पाणी वगैरे पाजला. आणि त्याच्या कसं आहे आता याच्या दिवस आहेत बरसातीच्या जास्त चाऱ्याकडे लक्ष देतात. त्याला माहिती आहे आपल्याला पाणी भेटते म्हणून. मग आपण काय पाण्याकडे नेलं नाही. ते बिना पाणी पिऊनच आल्या होत्या तिकडं. ते चारा वगैरे खाऊन सण्याने आल्या न पाणी गिनी नाही पिला म्हणून पाणी गिनी येतेच पाजला घरी. आता मी चाललो तिकडे मोहित गिरीच्या घराकडं. म्हणजे चाललो ना त्याला कॉलेज करतो मी का दररोजच्या जाणार. मग जाऊ तिकडं आपल्या स्पेशल जागेवर. तुम्हाला तर माहीत आहे जंगलात तर नाही जाऊ म्हणा आता म्हणजे आपण फिरतो राहू. आपली काही कमाई नाही आहे ना काही नाही. आपण मा पप्पा वगैरे पेट्रोल भरते गाडीमध्ये मी नाही भरत भाऊ. ना गाडी माईन काही झाला उलट सीधा तर आमच्या कोणाला पप्पाच भरावं लागेल. म्हणून त्यासाठी काही दररोज काही गाडी नेऊ नाही तिकडं. म्हणून इकडेच पाहू थांबू एखाद्या जागी चांगली जागा पाहून सगळ्या. नाही तर बांधा वगैरेकडे जाऊ मस्त बांध्यावरकडे. आता बहुत दिवस झाले म्हणजे जेव्हापासून रोवणं झाला आमच्या तेव्हापासून मी बांध्याकडे नाही गेलो. बांध्याकडे जाईन असा आपला बांध्या वगैरे पाहून होते का झाला का नाही का. आपण जो पराठी रोवणा वगैरे केला तो कसा झाला का झाला तोही पाहून होते. बांध्याचे म्हणजे जो काय आपल्याला कास्तकारीतून नॉलेज घ्यायचं आहे तो होऊन जाते. म्हणजे तर रोवणा केला तर किती का झाला त्याच्यामध्ये रोवण्यामध्ये वाढ झाली का घट झाली का आमचं काय झाला का मेला का वाचला असा म्हणजे काही ना काही का बिमारी लागली रोग लागला का हा तो खात वगैरे मारता येते का असा तसा पाहावं लागते भाऊ. म्हणून त्यासाठी जाऊ पाहू तिकडं जाऊन पाहू तिकडं. त्या तिकडं शॉपमध्ये जातो मी तुम्हाला.
हे बघा गाईस, आपला पप्पू भाऊकड हा मोबाईल आहे. हा मोबाईल विकायचा आहे आपल्याला. म्हणजे याची किंमत आहे आपली 150 रुपये. चालूची मोबाईल आहे, याला काहीची नसते ज्याला. तर म्हणजे दुसरा मोबाईल घेतला आणि त्यांना म्हणून विकायचा आहे त्याला. हा विकल 150 रुपयाला विकायचा आहे त्याला. का माहीत नाही केवढा लिखतात, पण असाच मी मजाक ना म्हणून राहिलो 150 रुपये, पण विकायचा आहे हा मोबाईल. मी आला येते ना, हा आर्यम भाऊची दुकान आहे पूर्ण. येते हा हेडफोन सुधरावला आला आम्ही. हा मोहित सिंग आलो, मोहित आहे येते. हा बघा येथे बसला आहे मोहित भाऊ ना. मीनं मजाक केलं, हे दुकान होते सुमित भाऊची ना. हा चालला आमच्या गावच्या शायर डोलसिंग न. मी दुकानातून आला ना, आता मोहितच्या घरच्या गच्चीवर थांबला. आम्ही फ्युचरमध्ये येथे घर कसा बनवायचा आहे तो सोचून राहिला मोहित. बसून सने येते ना बे, पडशील ना बे त्या अंग बे. बे हा पुढा काळा काळा दिसून राहिला. काहून काळा काळा दिसते? जवळ आणू द्या थांबा. चॉकलेट बॉय बोलले, चॉकलेट बॉय. चॉकलेट अय पिल्या, चॉकलेट पण फिके पडतील, एवढा गोड आहेस तू. मी अरे ब्लॉग मध्ये सांगतो आपल्या कलर्स भाऊन ब्लॉग बनवलं पाहिले असाल. आमच्या गावातल्या कुठल्याला माहित आहे, ज्याला माहित असेल त्यानं पाहिला. आणि हा इथे बसलाय किट्टू किट्टू मायगी. तेही काही नसेल दिसत. थांबा दिसतील आता. हे आहेत दोघे जण. बे किट्टू इकडं बाय, माई इकडं बाय. व्हिडिओ बनवून राहिलो, व्हिडिओ समोर बाय. हाय मन, हाय हाय गाईज. हाय गाईज जोरान मन. गाडीच म्हणते तो, त्याला म्हणता नाहीये. त्याला म्हणता नाही तो हाय गाडीच म्हणते. तुम्हाला जाऊ द्या, काय बाबा गलती होते राहते ज्यावेळेस. लहान पोरगा आहे काय तसं. तर आम्ही सोचून राहिला पहा, याचा व्ह्यू बहुत जबरदस्त येऊन राहिला. हा इकडच्या येऊन राहिला असा मस्त पुरा बिलकुल बादल मस्त झाला आहे. ते येतूनही पहा. आता रातचा व्ह्यू तर जबरदस्त येते म्हणा, पण आपला मोबाईल गेला विकलाय म्हणून त्यासाठी काही आला होणारेला. तुम्ही सपोर्ट नाही, सबस्क्राईब करा लवकर लवकर, तेव्हा कुठे आपला नवीन मोबाईल येईल. आज तो पाय इथून दिसते माझ्या घर, हा टावर. आम्हाला दिसते का घर? आमच्या घर दिसते का? दिसते दिसते. तो जो लाईट वगैरे दिसून राहिलं 2 असे ते पहा. तो एक लाईट आहे, थांबा. हा लाईट आहे हा, आणि त्याच्यानंतर हा लाईट आहे. त्याच्या बिचामध्ये जो घर दिसून राहिला तो आपलाच घर हो. 2 मजली आहे, पण 2 मजली एकही कामाच्या नसेल. 1 नंबर घर होते. आता याचा एक प्लॅन चालू आहे. ती म्हणजे एवढी ते यायची हा आहे, म्हणजे एवढा याचा एरिया हो घराच्या. एवढ्या एरियामध्ये घर बांधून म्हणते ते जबरदस्त. मोहितलं म्हणलं मी घर बांधशील, पण घराला कसं कमरे वगैरे काढायचं 1 नंबरनं, प्लास्टर करून सण ठेवायचा. काही डिझाईन वगैरे काही बनवायचा नाही. आणि पुऱ्या घराला पुरी POP लावायचा. आणि झुम्मर वगैरे. कारण मोहित का म्हणणं आहे ती बोल अजून एक बार. का म्हणते का बोलायच्या बोलणं तर हम प्यार. कौन है ये लोग, कहां से आते हैं? चला तिकडे जाऊ आता. अजून शूट करीन थोडसा. मंगाशी तर केलं म्हणा, पण का केलं मला काहीच नाही समजून राहिला त्याच्या. आता मी पाहिलो त्याच्या क्लिपा तर काहीच समजून नाही राहिला. हे बघा काका पाहिनं म्हणते त्याला मोहितला. मोहित काका होते. मोहितची एवढी वय झाली का काका म्हणून राहिलं. आणि मोहितला काही काकू नाही भेटून राहील. मोहित आता म्हणते त्यानं म्हणला काका पाहिनं. तर मोहित म्हणते काका म्हणते मला काकू नाही भेटून राहिली म्हणते तुमच्यासाठी. म्हणते काकू भेटल बेटा, सफल हो तू जिंदगीमध्ये. एवढी जबरदस्त काकू पाहून त्यासाठी नाही त्याच्यासाठी, माझ्यासाठी तर वहिनी पाहून बहुत जबरदस्त. काही टेन्शन नको घेऊ. ते अशी पाहून पुरं हातपाय वगैरे धुणं झालं. मी आलो तिकडं मोहितच्या घराकडून आलो होतो ना, मग तिकडं बैल वगैरे बांधायला गेलो होतो. बैल वगैरे बांधून केलो, हातपाय वगैरे धुतलो. आता जाईल म्हणलं घरी. तर आपलं गिराईक भेटलं. हे बघा आपलं सुजल सिंग म्हणून येथे बसलो होतो. म्हणून मला विचार झाला आता थोडासा काजू कतली खायचा. आहे बघा आता पप्पू भाऊनं आणलं जबरदस्त जबरदस्त पेढं. हे काजू कतली नाही याला गमते. कोणसा पेढा रे हा? कोणसा पेढा रे? राजमलाई, सोमपापडी, हे कुरकुरे वगैरे पुरा नवीन माल भरलं. मला असं वाटून राहिलं का याच्या दुकानाला पुरा प्रमोशन करून देऊन राहिलं का म्हणून. पण तसा काही नाही. आपण आपल्याला प्रमोशन येई नाही म्हणा, पण आपण दाखवून राहिलं नवीन नवीन सामान आणलं. यानं तर हा मस्त पुरा खर्ऱ्या वगैरेचा सामान बी आहे. खर्रा गच्च गचर हू. हे बघा हा पप्पू मोबाईल विकून राहिला याला. हा पप्पूचा मोबाईल हो. यानं घेतलं ना मोबाईल. केवढ्याला घेतलं ना रे? 450. बहुत जबरदस्त मोबाईल. म्हणजे पहिले का नाही चांगलाच होता. आता त्याची थोडसा कंडिशन थोडीशी थंडी पडली म्हणून पप्पून घेतला ना हा नवीन मोबाईल. हावाला घेतला नवीन मोबाईल यानं, म्हणून यासाठी तो मोबाईल विकण्यात आला.
तर आपल्या सुजलजवळ नव्हता मोबाईल, तर मग त्याला सुजलला मोबाईल लागत होता. तर सुजलनं घेतला तो मोबाईल 450 रुपयामध्ये. तेवढा काहीचे आता म्हणजे तू येतीच राहते तर मला घेऊन जा ना, नाहीतरी असा फेकण्यामध्ये जाता म्हणून म्हणलं देऊन देणं बे म्हणला असा. मग पप्पून दिलं. त्याला पैसे देऊस का नको देऊस म्हणते, पण तो म्हणते देईन म्हणते पैसे, म्हणते तुला म्हणते जेवढं लागतील तेवढं. म्हणला त्याला दे म्हणला 1 लाख रुपये, मग जेवढं लागतील तेवढं म्हणलं. कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हैं. 1 लाख रुपये नाही दे म्हणते, 400-500 रुपये देईन म्हणते त्या मोबाईलच्या. मोबाईलही आहे म्हणा जबरदस्त, पुरा ठीकठाक आहे. त्याला ठीक आहे, मी घरी वगैरे जातो, ज्योत वगैरे लावतो. हे बघा मी आता चिप्स घेतलो, येथून घरी जातो म्हणलो. आता दिसला येते मला चिप्स म्हणून चिप्स घेतलो याला ना. आता जातो घरी. मी घेतलो उधारीच घेतलो. पप्पा दाखवा, माझ्या पप्पाची फोटो दाखवतो म्हणते, पण नाही दाखवला नाही काय. हे बघा कुरकुरा वगैरे खाल्लो त्याचीच, कारण की घरी आणल्या आम्ही 3 बहीण भाऊ, 3घालाही देवा लागतात म्हणून त्यासाठी एकट्याने तिकडे निपटवलं. हे आहे ती माहिती बसली. का करते सो सांग तू 3 बहीण भाव ना 2 बहीण भाव नको लावते ती. बाजूवर नको जाऊ, मी माझी मा बाजूवर नको बसूस म्हणते, पण मी तर येते झोपीन. अरे तर उगा तर राह त्याची हा बोल ना. तर माझी बाका नाही लागत, तू आपल्या पा जीव बाका नाही लागा म्हणते. मी एक व्हिडिओ बनवलं म्हणा, आपण डॉक्टरकडे गेला होता रात्री 1 वाजता नेला होता हिला डॉक्टरकडे. तर बहुत तब्येत बिघडली होती. मग ते आमच्या गावी नाही का 3 डेट झाल्या होत्या. 4थी डेट मला वाटला बा आजीचीच असेल, पण नाही वाचली. काहून वाचली? मापासून वाचली. वाचलीस का नाही? हो म्हण मग जोराना. हो पाहिल्या ताऊ आहे माझी मध्ये, हं. खाता पिती घरची आहे ना म्हणून. चला मी आता आलो घरी. हे बघा माझी बहीण का करते ती, थांबा तुम्हाला दाखवतो. हे केना कापते वळईसाठी ना. हा इकडं अजून वळईच्या मटेरियल चालूच आहे ना. हे माझी मम्मी येते का करते मला माहीत नाही ना. मा पप्पा येते झोपला आहे ना. बाई मा पप्पासाठी सण खटकली आहे म्हणून मला ती ऑडिओ लावा लागून राहिली. मी काही जास्त बोलत नाही घरी. मी आता कौशलबाईच्या त्याच्यातून तिथे बोलतो. हे बघा काहीच मी डबल आलो अजून कौशलबाईच्या घरी, कारण मी घरी बनवलो म्हणा ब्लॉग, कारण घरी काही जास्त बोललो नाही. मा बापासिंग झाल्या मा 2 गोष्टी, मी काही घरी बोललो नाही. मी येते येऊन राहिलो कौशलबाईच्या घरी खाऊन राहिलो मी कुत्र्यावाला बिस्कुट. म्हणजे कुत्र्यावाला म्हणजे यायला कुत्र्यावाला बिस्कुट म्हणते का बिस्कुट होतं. यायला कुत्रे खात्यात नाही खात जास्त, कुत्रे खात्यात म्हणून त्यासाठी कुत्र्याचे बिस्कुट म्हणतो. मीच म्हणतो, कोणी दुसरं नाही म्हणत म्हणा, आणि खातोय मीच. बहुत जणा खात्यात, पण मी म्हणतो यायला कुत्र्याचे बिस्कुट म्हणून, कोणी दुसरं नाही म्हणत. चला ठीक आहे, तुम्हाला भेटतो समोरच्या ब्लॉगमध्ये. आता बहुत ब्लॉग बनवून झाला. हे मग शिवा देते. हे खाऊन राहिली बिस्कुट, मी खातो बिस्कुट. चला बाय.